हॅलो. रोटेशनल डायनामिक्सचा आजचा आपला 11वा सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर सुरुवात करूया आपण एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण सुरुवातीलाच एक डायग्राम बघितली होती बघा, पुन्हा एकदा तुमच्या समोर आणतो. आणि याच्यामध्ये काय काय आहे आपल्याला माहिती आहे. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि ही एक बॉडी आहे. ओके, सो डिस्क्रिप्शनकडे वळूया. सुरुवातीलाच लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ एन पार्टिकल्स, म्हणजे ही जी बॉडी आहे ती एन पार्टिकल्सनी बनलेली आहे असं समजूया आपण, की ज्याच्यामध्ये पॉईंट मासेस आहेत M1 M2 M3 असे, आणि त्याला आपण नंबर देतोय. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते इथे आपण मेन्शन करतोय. म्हणजे M1 हे जे पार्टिकल आहे ते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R1 इतक्या अंतरावर आहे. तसंच M2 हे पार्टिकल जे आहे, M2 इतकं मास असणारं पार्टिकल जे आहे ते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R2 इतक्या अंतरावर आहे. तसंच अशी अनेक पार्टिकल्स आहेत आणि त्यानंतर आपण हे शेवटचं पार्टिकल घेतलं जे आहे ज्याचं मास आहे Mn आणि त्याचं डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन किती आहे, Rn इतका आहे. सो याच डिरेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला मासेस असणार आहेत, एकाच डिरेक्शनमध्ये नाही. एवढं लक्षात ठेवा. हे पूर्ण बॉडी जी आहे त्या याच्या पद्धतीने आपण ती फिरणार आहे आणि हे सगळं कॅल्क्युलेशन होणार आहे. आपल्याला दिसतं आहे की ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ते किती आहे, ओमेगा. ओके, मग काय होईल बघा, ज्या अर्थाने ओमेगा ही जी काही अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला दिसते आहे तेव्हा सगळी पार्टिकल जेव्हा हे फिरणार त्यावेळेला काय होणार, सगळी पार्टिकल एकाच स्पीडने फिरणार, पण अँग्युलर स्पीड त्यांची सेम असणार. बघा, सेम अँग्युलर स्पीड, लिनियर स्पीड विल बी डिफरंट, कारण आपल्याला माहिती आहे की V इज इक्वल टू R1 इंटू ओमेगा. ओके, सो V1 इज इक्वल टू, आपण बघूया, चला बघूया काय आहे ते. फॉर द पार्टिकल ऑफ मास M1 काय लिहू शकतो, V1 इज इक्वल टू R1 इंटू ओमेगा. याचा अर्थ जरी ओमेगा कॉन्स्टंट राहत असला तरी R1च्या व्हॅल्यूवरती V1ची व्हॅल्यू अवलंबून आहे. ओके, म्हणजेच आता बघा, आपण जिथे मगाशी म्हटलं की जे पार्टिकल ज्याचं मास M1 आहे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाच असणार आहे, पण डिस्टन्स त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R1 आहे, त्यामुळे त्याची जी लिनियर स्पीड असणार आहे ती काय होईल, मग ही V1 मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ जसं इथले जे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं अंतर वेगवेगळं मिळणार आहे तशी इथली लिनियर स्पीड जी आहे ती वेगळी असणार आहे, पण ओमेगा म्हणजेच अँग्युलर स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. सो सिमिलरली आपण लिहून टाकूया, V2 इज इक्वल टू काय येईल, R2 इंटू ओमेगा. त्यानंतर V3 इज इक्वल टू तसंच लिहू शकतो R3 इंटू ओमेगा अँड सो ऑन अप टू आपण Vn पर्यंत लिहिणार आहोत, Vn इज इक्वल टू Rn इंटू ओमेगा. ओके, सो एक गोष्ट लक्षात घ्या की ओमेगा ही जी गोष्ट आहे ही कॉन्स्टंट आहे, त्याला सबस्क्रिप्ट लावायचा नाही आहे. ठीक आहे, सो आपल्याला माहितीच आहे बघा, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे मोमेंटम, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे, दॅट इज मास इंटू व्हेलॉसिटी M1 इंटू V1. तर V1ची व्हॅल्यू आपण इथे घेतली आहे बघा, R1 इंटू ओमेगा, ती फक्त इथे सबस्टिट्यूट करतो आपण V1च्या ऐवजी. सो P1 इज इक्वल टू M1 इंटू R1 इंटू ओमेगा. आणखीन आपल्याला एक दुसरं इक्वेशन माहिती आहे जे आहे अँग्युलर मोमेंटमचं. सो अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू P इंटू R, किंवा वेक्टर प्रॉडक्टमध्ये आपण म्हणतो ते L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार. ओके, सो तुम्ही म्हणालात हे मग आपल्याकडे ऑलरेडी L म्हणजेच अँग्युलर मोमेंटम आहे, तर आपल्याला अँग्युलर मोमेंटमचं जे एक्सप्रेशन आता काढायचं आहे ते इन टर्म्स ऑफ काय काढायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे एलच्या त्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया दिसला पाहिजे, त्यासाठी हे सगळं चाललं आहे. ठीक आहे, सो हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय लिहू शकतो बघा, हे बघा, P1ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे आहे M1 R1 इंटू ओमेगा. तर आपल्याकडे ती व्हॅल्यू असल्यामुळे ती टाकली आपण, बरोबर आहे. सो आता इथे R1 आहे, इथे R1 आहे, म्हणजे काय होईल, R1 स्क्वेअर होईल. सो L1 इज इक्वल टू काय होईल फायनली, M1 इंटू R1 स्क्वेअर इंटू ओमेगा. सो L1ची आता व्हॅल्यू मिळाली आपल्याला, तशीच आपण लिहू शकतो L2साठी काय लिहिणार, M2 R2 स्क्वेअर इंटू ओमेगा. सो L3साठी आपण त्याच पद्धतीने लिहू शकतो आणि त्याच पद्धतीने आपण फायनली
एल एनसाठी लिहू शकतो. काय लिहू शकतो? एल एन इज इक्वल टू एम एन इंटू आर एन स्क्वेअर इंटू ओमेगा. बरोबर आहे. मग आता मगाशी जे आपण म्हटलं तेच की ही जी सगळी पार्टिकल्स सेम अँग्युलर स्पीडने फिरत आहेत आणि सेम डिरेक्शनमध्ये फिरत आहेत, तर सगळ्याची जर का आपल्याला मॅग्निट्यूड काढायची असेल अँग्युलर मोमेंटमची, तर आपण काय करू शकतो? हे सगळे जे काही आपण व्हॅल्यूज घेतल्यात L1 L2 या सगळ्यांची आपण काय करू शकतो? बेरीज करू शकतो. सो L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 अँड सो ऑन डॉट 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 प्लस Ln. सो या ज्या व्हॅल्यूज आपण आत्ता घेतल्यात, आता ही बघा इथे Ln दिसते, बाकी L1 L2 L3 मागे दिसतील. तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल ती काय काय बघा काय असणार आहे? M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा, अशा पद्धतीने शेवटी काय लिहिले प्लस Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट काय दिसेल? कॉमन काय आहे बघा, तर ओमेगा. बाकीच्यांना सबस्क्रिप्टच आहेत त्यामुळे आपल्या लक्षात येईल ते. त्यामुळे आपण फक्त काय करतो बघा, ओमेगा फक्त बाहेरच्या साईडला ठेवला आहे आणि ब्रॅकेटमध्ये बाकी सगळ्या क्वांटिटीज लिहिल्या आहेत. आणि हे आपण बघितले बाय द डेफिनेशन MI स्क्वेअर म्हणजे काय आहे? सो लिहून टाकूया पहिल्यांदा समेशन MI स्क्वेअर समेशन लिमिट बघा काय आहे ते I इज इक्वल टू 1 इट्स रनिंग अप टू n आणि त्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करणार आणि हा आहे ओमेगा दॅट इज अँग्युलर वेलॉसिटी. हे म्हणजे काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे बरोबर ना. समेशन MI स्क्वेअर आपण बघितलं, सुरुवातीलाच बघितलं हा. त्यामुळे इथे आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो? I इंटू ओमेगा. तर आता तुम्हाला हे जे अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन मिळालं हे इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया मिळालं. ओके. सो दिस इज आवर फायनल इक्वेशन फॉर एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. सो त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स बघा काय आहे ते. आपल्याकडे याच्यासारखं आणखीन एक इक्वेशन आहे. हे एल म्हणजे काय आहे? अँग्युलर मोमेंटम. सो लिनियर मोमेंटमचा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? P इज इक्वल टू एम इंटू व्ही. ओके. सो मगाशी लिहिलं आहे बघा, ते मागे जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके. सो P इज इक्वल टू एम इंटू व्ही. म्हणजे याचाच अर्थ बघा, इथे जर I आहे तर तिथे काय आहे? एम आहे आणि इथे ओमेगा आहे तर तिथे व्ही आहे. त्यामुळे हे बघा काय लिहिलं, अँग्युलर मोमेंटम इज अनालॉगस टू लिनियर मोमेंटम इफ मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्लेसेस मास अँड अँग्युलर वेलॉसिटी रिप्लेसेस लिनियर वेलॉसिटी. तर आता आपण वळतोय कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमकडे. आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही एक उदाहरण बघितलं बॅले डान्सरचं. ते उदाहरण आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं. तर जाऊया, हा लॉ काय आहे ते एकदा बघूया. वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे बघा, मगाशी जे आपण बघितलं तेच आपल्याला माहिती आहे. एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. म्हणजे मगाशी मी तुम्हाला ते सांगितलं होतं, तुम्हाला जेव्हा आपण नॉर्मली एल लिहिला तेव्हा पी इंटू आर किंवा आर इंटू पी असं सांगितलं होतं आणि वेक्टर फॉर्ममध्ये ते आर बार क्रॉस पी बार म्हणतात असं सांगितलं होतं. सो आपल्याकडे ते इक्वेशन आहे एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. समजा याचा आपण टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होईल बघा. आपल्याला डेरिव्हेटिव्हचा पार्ट मॅथमॅटिक्समध्ये आपण शिकतोय त्यामुळे आपल्याला माहिती आहे तसंही. बघा काय आहे ते, डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ दिस. सो दोन्ही साईडला आपण डी बाय डी टी फक्त ॲड केलेले आहेत आणि यू इन टू व्हीचा रूल आपण इथे अप्लाय करणार आहोत. फक्त काळजी घ्या की हे व्हेक्टर आहे त्यामुळे त्याच्या पोझिशन्स जे आहेत ते आपण बदलू शकत नाही. ठीक आहे. तर काय करणार बघा, फॉर्म्युला असं सांगतो की ज्या वेळेला आपल्याला ही सिच्युएशन येईल यू इंटू व्ही सारखी, समजा एक पहिलं लेटर समथिंग इंटू समथिंग या पद्धतीने, तर आपण काय करतो बघा, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे इथे आपण काय करणार आहोत बघा, पहिला आहे तो घ्यायचा आर बार, नंतर या दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, ते घेतलं डी पी बार बाय डी टी प्लस आता आपण काय करायचं, पहिला जो सिम्पल ठेवला होता आता त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डी आर बार बाय डी टी आणि जो दुसरा होता ज्याचं मगाशी डेरिव्हेटिव्ह घेतलं तो आता सिम्पल ठेवला. म्हणजे पुन्हा एकदा बघा काय ते नीट, हा पहिला जसा आर बार आहे तसा लिहून घेतला इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, मग पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि दुसरा तसाच लिहिला. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण हे एक्सपांड करू शकतो, हे डेरिव्हेटिव्ह आपण अशा पद्धतीने लिहू शकतो.
आता आपल्याकडे सिच्युएशन काय आहे बघा, dr बाय dt इज इक्वल टू व्ही बार, म्हणजे हा पोझिशन वेक्टर आहे आर बार. सो dr बार बाय dt म्हणजे वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज वेलॉसिटी, आणि dp बार बाय dt म्हणजे आहे फोर्स, दॅट इज एफ बार. ओके. सो ही जर दोन इक्वेशन्स आपल्याकडे जर असतील, आपल्याला माहीत असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, फक्त सबस्टिट्यूट करावं लागेल. dr बाय डीटीच्या जागेवर व्ही टाका, व्ही बार, आणि dp बार बाय dt आहे तिथे एफ बार टाकून द्या. ओके. सो एकदम सोपं आहे बघा, आणि हे फार काही अवघड नाही आहे, फक्त किरकोळ गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. सो dl बार बाय dt इज इक्वल टू आर बार क्रॉस, इथे आपल्याला सबस्टिट्यूट करायचा होता तो एफ बार केला आहे आपण, नंतर आपण सबस्टिट्यूशन केलं आहे dr बाय dt म्हणजे व्ही बार, आणि क्रॉस p म्हणजे मगाशी सांगितलं तुम्हाला, p म्हणजे लिनियर मोमेंटम म्हणजेच एम व्ही असतो. सो एम इंटू व्ही बार. आता सिच्युएशन काय झाले बघा, एम कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपण बाहेर घेऊ शकतो, आणि मग शिल्लक राहतो व्ही बार क्रॉस व्ही बार. ओके. सो आपण वेक्टर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीजमध्ये हे बघितलं आहे की क्रॉस प्रॉडक्ट ऑफ वेक्टर क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू इटसेल्फ इज ऑलवेज झिरो, म्हणजे व्ही बार क्रॉस व्ही बार हा झिरो असणार आहे. मग काय एमची व्हॅल्यू काय आहे ते आता महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती सरळ काय होईल, झिरोला जाईल. सो पुढच्या स्टेपमध्ये लिहून टाकूया, dl बार बाय dt इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार प्लस झिरो. ठीक आहे. हे फक्त लक्षात ठेवा वेक्टरमध्ये कायम, की त्याच्या जागा बदलू नका, कारण आर बार क्रॉस एफ बार इज नॉट इक्वल टू एफ बार क्रॉस आर बार, कारण जर उलट लिहिलं तर साईन बदलेल आणि मग ते मायनस एफ बार क्रॉस आर बार होईल. गेल्या वेळी आपण ते 11वीत बघितले, फक्त आठवत नसेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो. ठीक आहे. सो हे बघा, dl बार बाय dt इज इक्वल टू टो बार. सो आता हे टो बार कुठून लिहिलं, तर हे रेफरन्सला मी इथे लिहिलंय, टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. पण हे तर आपल्याला माहीतच नव्हतं, कारण हे जे डेरिवेशन आहे हे तुम्ही करणार आहात. ओके. सो हे डेरिवेशन तुम्ही कराल, होमवर्कला मी हे तुम्हाला देणार आहे, कारण जसं मागचं एक्सप्रेशन जे आपण बघितलं आहे, मागचं इक्वेशन जे बघितलं आहे त्याच्यानुसारच आपल्याला ते करायचं आहे, त्याच्यामुळे इझिली तुम्ही ते करूही शकाल. ठीक आहे. सो कंडिशन बघा आपण काय म्हणतोय ते, इफ टो इज इक्वल टू झिरो, म्हणजे समजा टोची किंमत जर झिरो असेल टो बारची, तर ॲटोमॅटिकली काय होईल, dl बार बाय dt पण किती असला पाहिजे, झिरो असला पाहिजे, कारण ते इक्वेशनमध्ये तसं आहे. बरोबर. सो dl बार बाय dt इज इक्वल टू झिरो, आणि आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्हची किंमत झिरो तेव्हाच येते जेव्हा तो डेरिव्हेटिव्ह एखाद्या कॉन्स्टंटचा घेतलेला असतो, कारण आपण नेहमी असं म्हटलंय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज झिरो. बरोबर. याचा अर्थ हा एल बार जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. सो फायनल कन्क्लुजन आपलं तेच आहे, एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे कंडिशन काय आहे पण त्याच्यावरती, तर इफ टो इज इक्वल टू झिरो, म्हणजे जो एक्सटर्नल टॉर्क आहे तो जर झिरो असेल तर काय होईल, हा तुमचा जो अँग्युलर मोमेंटम आहे तो कॉन्स्टंट असेल. सो लॉ काय सांगतो बघा, हे बघा, when external torque acting on the body is zero, angular momentum is conserved or remains constant. ओके. सो काय म्हटलं, when external torque acting on the body is zero, म्हणजे हेच टो इज इक्वल टू झिरो म्हणजे ते, when external torque acting on the body is zero, angular momentum is conserved or remains constant. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण हे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा लॉ सुद्धा बघितला, त्याचा प्रूफ बघितला, त्याची जी एक्झाम्पल आहेत तर त्याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तो जो बॅले डान्सरचा जो व्हिडिओ आपण बघितला ते त्याचं एक एक्झाम्पल आहे. दुसरं जे आहे की स्विमिंगच्या वेळेला डायव्हिंग करताना जे डायव्हर्स जे आहेत, डायव्हर्स जे आहेत ते काय करतात, आपले हात अशा पद्धतीने स्ट्रेच करतात. ते जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा कसलं आहे, तर अँग्युलर मोमेंटमचं एक्झाम्पल आहे. तर जाता जाता ते एकदा एन्जॉयमेंट म्हणून बघूया. तत्पूर्वी होमवर्क बघा आणि मग ते एक्झाम्पल एन्जॉय करा.
तर बघूया आजचा होमवर्क काय आहे तो तुम्हाला सांगितला तोच काय आहे derive an expression for torque in terms of moment of inertia.